तुम्हाला माहित आहे का, कोकणी, मालवणी आणि महाराष्ट्रीयन जेवणातील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे सोडे. बरं, याला ड्राय प्रॉन्स, सुके सोडे, सुकी कोळंबी किंवा नुसतेच सोडे म्हटलं जातं. हे उन्हामध्ये वाळवलेले सोडे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. तर या सोड्यांच्या भाताची किंवा पुलावाची रेसिपी आज घेऊन आली आहे. दिसतोय ना भारी विषय आहे का? बरं, या रेसिपीचे शूट मी लास्ट वीकमध्ये केलेले होते, तेव्हा कढीपत्त्याचा भाव आभाळाला टेकला होता, म्हणून इथे कढीपत्ता ऍड केलेला नाही. पण तुम्ही मात्र फोडणीमध्ये नक्की करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी फूड सोबत कधीच दूध किंवा दह्याचा वापर करायचा नसतो. चला तर पटकन करूया रेसिपीला सुरुवात. सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी पाण्यात भिजत घालायचे. मी इथे दिल्ली राईस घेतला आहे, तुम्ही इंद्रायणी सोडून कोणताही घेऊ शकता. मग घेतले एक वाटीभर सोडे. चला लगेच आधी पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला खदखदून उकळी आली की त्यात घाला सोडे आणि चांगलं 5 मिनिटं उकळू द्या. व्हिडिओमध्ये बघतच असाल. 5 मिनिटांनी सोडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि पाणी मी इथे तुम्हाला मुद्दाम दाखवायला ठेवले, किती घाण आहे, त्यात माती सुद्धा आहे. सोडे खाताना जी कच लागते ती याचीच, म्हणून ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे सोडे पुन्हा तुम्हाला गार पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, जोपर्यंत पाण्यामध्ये कचरा दिसत नाही तोपर्यंत. उकळल्यामुळे बऱ्यापैकी घाण पाण्यात निघून जाते. चला, मसाला वाटण्यासाठी घ्या हिरवी विलायची, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, त्यासोबतच आलं, लसूण आणि सुकं खोबरं. आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. वरून धुतलेल्या पुदिन्यांची पानं आणि कोथिंबीर घालून हिरवी पेस्ट करा. मग लगेच प्रत्येकी एक कांदा आणि टमॅटो चिरून घ्या. फोडणीसाठी तमालपत्र, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घ्या, जे मी इथे घेतलेलं नाही. चला घ्या कुकर. कुकरमध्ये घाला तेल. तेल तापलं की त्यात घाला जिरं, मोहरी, कढीपत्ता, तमालपत्र, स्वाहा करा. मग कांदा, टमॅटो घालून छान 5 मिनिटं परतून घेऊन त्यात हिरवं वाटण घालायचं. आता सगळं 5 मिनिटं परतून त्यात घाला थोडी हळद, गरम मसाला अगदी थोडा आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला जेवढं तिखट हवंय अगदी त्याप्रमाणे. 1 मिनिटभर चांगलं परतून त्यात घाला धुतलेले सोडे आणि छान परतून त्यात घाला भिजवलेले तांदूळ आणि हलक्या हाताने मिक्स करून पाणी ॲड करा. लक्षात असू द्यात, तांदूळ भिजवलेले आहेत, त्यामुळे जास्त पाणी घालू नका, नाहीतर भात गिचका होईल. मग चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस घाला, म्हणजे भात मोकळा, फडफडीत, सुट्टा होईल. आणि वरून थोडा कापलेला टमॅटो घाला. फोडणीत मी अर्धाच घातला होता, अर्धा वरून आपल्याला घालायचा आहे. आणि सगळं मिक्स करून कुकरला दणकून 1 ते 2 शिट्ट्या घ्या. आणि तयार आहे आपला सोड्याचा भात किंवा पुलाव. बघू शकता प्रत्येक दाना दाना किती मोकळा झालेला आहे आणि वास तर पूर्ण घरामध्ये दरवळत होता. याला तुम्ही काकडी, कांदा, टमॅटो सोबत किंवा एखाद्या ग्रेव्ही सोबत खा. फक्त दही किंवा कोशिंबिरी सोबत मात्र खाऊ नका.